जयसिंगपुरात शिक्षणासाठी भरीव तरतूद करावे यासाठी धरणे आंदोलन। जयसिंगपूर येथील क्रांती चौकात 16 फेब्रुवारी ते 20 फेब्रुवारी दरम्यान स्वराज्य क्रांती जन आंदोलन यांच्या वतीने महाराष्ट्र राज्याचे सन 2026-27 च्या अर्थसंकल्पात शिक्षणासाठी भरीव तरतूद करावी या मागणीसाठी धरणे आंदोलन सुरू केले आहेत। या आंदोलनात आदम मुजावर, कैलास काळे व गजानन पवार यांच्यासह आदींनी सहभाग घेतला आहे। महाराष्ट्र राज्याचा शैक्षणिक दर्जा सुधारण्यासाठी व ग्रामीण शिक्षणाचा पाया मजबूत आर्थिक पूर्तता करण्याची गरज आहे। केरळ राज्यात सन 2026-27 च्या अर्थसंकल्पात शिक्षण व सामाजिक सुरक्षेवर लक्ष केंद्रित करून महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत। पहिल्यांदाच केरळ राज्य सरकारने 12वी नंतर मोफत शिक्षणाचा विस्तार करण्याची घोषणा केली आहे। सरकारी व अनुदानित महाविद्यालयामध्ये पदवीपूर्व कला व विज्ञान अभ्यासक्रम पूर्णपणे मोफत केले आहे। या व्यतिरिक्त इयत्ता 1ली ते 12वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी अपघात विमा योजना सुरू केली आहे। याचा खर्च दरवर्षी 15 कोटी रुपये आहे। मेडिसॅप 2.0 राष्ट्रीय अपघातासाठी 5 दिवसांचा मोफत उपचार आणि करुणा योजनेबाहेरील कुटुंबासाठी नवीन आरोग्य विमा योजना या अर्थसंकल्पात आरोग्य क्षेत्रालाही प्राधान्य देण्यात आले आहेत। शिष्यवृत्ती, फेलोशिप, PhD, समर्थन, जागतिक शाळेची स्थापना आणि सार्वजनिक वसतिगृह या उच्च शिक्षण मजबूत करण्यासाठी पुढाकार घेणे हे देखील अर्थसंकल्पाचे महत्त्वाचे भाग दर्शविले आहेत। अशा परिस्थितीत महाराष्ट्रातील ग्रामीण पायाभूत सुविधा, शैक्षणिक दर्जा सुधारण्यासाठी सरकारी शाळा मजबूत व दर्जेदार गुणवत्तापूर्ण शिक्षण देणे गरजेचे आहे। 1ली ते 7वी सरकारी शाळेतील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी भरीव आर्थिक तरतूद म्हणून किमान बजेटमध्ये 10% बजेट शिक्षणावर खर्च करावा व त्याच्यावरील 50% बजेटचा हिस्सा ग्रामीण पाया असलेल्या 1ली ते 7वी सरकारी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेकरता आरक्षित करण्याची तरतूद करावी। या मागणीसाठी 16 फेब्रुवारी ते 20 फेब्रुवारी अखेर साप्ताहिक धरणे आंदोलन करण्यात येत आहेत। या निवेदनाची प्रत माहितीसाठी जिल्हाधिकारी कोल्हापूर, मुख्य कार्यकारी अधिकारी कोल्हापूर, पोलीस अधीक्षक कोल्हापूर, पोलीस निरीक्षक जयसिंगपूर, गट शिक्षणाधिकारी शिरोळ यांना देण्यात आले आहे। यावेळी राजू गाडीवडर, सुनील रेपे, विकास कांबळे, अमित कोळी हे उपस्थित होते। महान कार्य न्यूजसाठी इजाज खान पठाण, जयसिंगपूर। आंदोलनाला आम्ही सुरुवात केलेली आहे। आमची प्रमुख मागणी अशी आहे की 70 वर्ष झाले भारताला स्वातंत्र्य मिळून, परंतु त्या प्रस्थापित राजकारण्यांना शिक्षणाचं महत्त्व कळालेलं नाही आणि महापुरुषांच्या जयंतीशिवाय त्यांना बाकी कोणत्याही महापुरुषांची आठवण येत नाही असं आम्हाला वाटतंय। म्हणून आम्ही शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्तानं आज हे धरणे आंदोलन सुरू केलेलं आहे। आमची प्रमुख मागणी अशी आहे की अर्थसंकल्पात 10% निधी हा केवळ पायाभूत सुविधा असणाऱ्या शिक्षणावर खर्च करावा। आता सध्या या सरकारने फक्त 2% बजेटमध्ये निधीची तरतूद केलेली आहे शिक्षण व आरोग्यावर। हा वाढवून तो 10% करावा ही आमची प्रमुख मागणी आहे। सर्वसामान्य माणूस हा आर्थिक संकटात असताना देखील महाराष्ट्रात सर्वात जास्त कर भरणारा महाराष्ट्र असा नोंदलेला आहे। केरळ राज्याने आज उच्च शिक्षणापर्यंतची सर्व तरतूद मोफत केलेली आहे। पंजाब सरकारने ज्या सरकारी शाळा आहेत त्यांना मोफत बस सुविधा दिलेली आहे। अशा वेळी किमान आम्हाला आमच्या महाराष्ट्राला कर भरणाऱ्या करदाते जे नागरिक आहेत त्यांच्या मुलांना मोफत शिक्षण आणि उच्च दर्जाचे शिक्षण मिळावं ही आमची प्रमुख मागणी आहे।